आणि आंतरराष्ट्रीय विश्वात एक मोठी बातमी समोर येते। भारताबद्दल सतत काहीतरी विधानं करणाऱ्या ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केलाय। भारत रशियाकडनं आता तेल खरेदी करणार नाही। स्वतः पंतप्रधान मोदींनीच मला हे सांगितलंय असं ट्रम्पने म्हटलंय। आता ट्रम्प यांच्या या दाव्यात नेमकं किती तथ्य आहे हे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पष्ट करतील। तर मोदी माझे चांगले मित्र आहे आणि त्यांनीच मला सांगितलंय की भारत रशियाकडनं तेल खरेदी करणार नाही असा दावा ट्रम्पनी केलाय। तर आपण बघतोय गेल्या काही काळापासून आमची तेल खरेदी किंवा आमच्या संदर्भातले देशासंदर्भातले निर्णय हे आम्हीच घेऊ, त्यात दुसऱ्याचा हस्तक्षेप चालणार नाही असं भारतानं यापूर्वीच ठणकावून सांगितलंय। आणि त्यामुळेच भारतानं आपली तेल खरेदी थांबवलेली नाहीये। इतकंच नव्हे तर आमचे निर्णय आम्हीच घेतो असं म्हणत भारतानं एक प्रकारे अमेरिकेला आणि पर्यायानं अर्थातच डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर दिलं होतं। अधिक या संदर्भात बोलणार आहोत आणि माहिती घेणार आहोत शैलेंद्र देवळणकर सर यांच्याकडून, कारण आंतरराष्ट्रीय विषयाचे ते अभ्यासक आहेत। शैलेंद्रजी, किती तथ्य असेल या ट्रम्पच्या दाव्यामध्ये? नाही, मला असं वाटतं अपेक्षा व्यक्त केलेली आहे, जी अपेक्षा ते गेल्या 8 महिन्यांपासून सातत्याने व्यक्त करत आहेत। हे जी अपेक्षा म्हणजे तथ्य नाहीये। याचं कारण असं आहे की याच कारणास्तव त्यांनी आपल्यावरती 25% हे ऍडिशनल टॅरिफ लावला, जो आता 50% गेलेला आहे। परंतु एवढं झालेलं असताना भारत जो प्रामुख्याने आपण या गोष्टीवरती अडून बसलेलो आहोत की आमचे जे परराष्ट्र धोरणाच्या संदर्भातले किंवा आर्थिक व्यवहाराच्या संदर्भातले निर्णय आहेत हे डोनाल्ड ट्रम्प निर्धारित नाही करणार किंवा अमेरिका निर्धारित नाही करणार, तर ते आमच्या भारतीयांच्या सर्वसामान्यांच्या अपेक्षांशी, आर्थिक आकांक्षांशी निगडीत असतील। आणि आपल्याकडे तेल ही जीवनावश्यक वस्तू आहे आणि त्यामुळे आपण रशियाकडनं सुद्धा जे तेल घेतोय हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की डोनाल्ड ट्रम्पनी ऍडिशनल 25% टेरिफ लावल्यानंतर देखील भारत रशियाकडनं तेल घेतो आहे। आपल्या एकूण तेलाचा जो इम्पोर्ट आहे, आयात आहे भारताची, त्यापैकी 38% आपण आजही रशियाकडनं घेतो आहोत। हेही लक्षात ठेवलं पाहिजे आहे की साधारणतः 3 वर्षांपूर्वी रशिया हा आपला 12व्या क्रमांकाचा तेल पुरवठादार होता, जो केवळ 3 ते 4% तेल आपण रशियाकडनं घ्यायचो, ते आता 38% आपण घेतो आहोत। आणि एकदम 38% आपण डायव्हर्सिफाय नाही करू शकत, हेही तेवढंच लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे। त्यामुळे भारत रशियाकडनं तेल घेणं थांबवेल ही शक्यता फार कमी आहे। काही प्रमाणामध्ये ते कमी होऊ शकतं, परंतु कारण भारताने आता इतर अनेक देशांकडनं सुद्धा तेल आयात करायला सुरुवात केलेली आहे, मात्र त्याच्याकडनं तेल घेणं थांबवणं ही गोष्ट शक्य नाहीये। यानंतरही व्लादिमीर पुतीन यांनी खुद्द सांगितलेलं आहे की भारत अशा स्वरूपाने कोणत्याही प्रकारचा निर्णय घेणार नाहीये। त्यामुळे मला असं वाटतं की आपण प्रामुख्याने अमेरिकेला हे कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो आहोत की जो व्यापार तूट अमेरिकेबरोबर आमची आहे ती आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून पूर्ण करू। फॉर एक्झाम्पल, आपण अमेरिकेकडनं तेल विकत घेऊ, आपण अमेरिकेकडनं डिफेन्स इक्विपमेंट विकत घेऊ, आपण त्यांच्या प्रॉडक्ट्सवरचे काही प्रॉडक्ट्सवरचे इम्पोर्ट ड्युटी कट डाऊन करू। मात्र रशियाकडनं तेल विकत घेणं हा पहिला मुद्दा आणि दुसरा ऍग्रिकल्चर, फिशरीज आणि डेअरी प्रॉडक्ट्सवरचे इम्पोर्ट ड्युटी कमी करणं हा दुसरा मुद्दा। याविषयी भारत कोणतेही कॉम्प्रोमाइज करेल असं मला वाटत नाही। नक्की शैलेंद्रजी, आणखीन एक महत्वाची बाब की रशिया युक्रेन युद्धासंदर्भात वारंवार भारतानं शांततेचीच भूमिका असावी असं म्हटलेलं आहे आणि हे थांबवावं असं म्हटलंय। असं असतानाही ट्रम्पकडनं ही अशी आगळीक करण्याचा प्रयत्न वारंवार करण्याचं नेमकं कारण काय? हे बघा, लक्षात घ्या, डोनाल्ड ट्रम्प हे दबाव तंत्राचा वापर करत आहेत आणि हे दबाव तंत्र ते सातत्याने वापरत आलेले आहेत। डोनाल्ड ट्रम्पला याची कल्पना आहे की भारताने रशियाकडनं तेल घेणं थांबवल्यानंतरही रशिया युक्रेन युद्ध थांबणार नाहीये किंवा व्लादिमीर पुतीन तात्काळ भारताचं ऐकतील आणि त्या गोष्टी करतील असंही नाहीये। दुसरं, अमेरिका आणि युरोपियन देशांनी 5000 आर्थिक निर्बंध हे रशियाच्या विरुद्ध 3 वर्षांपासून टाकलेत। जेव्हा 5000 आर्थिक निर्बंध टाकून व्लादिमीर पुतीनने युद्ध थांबवलं नाही, तर एकट्या भारताने आयात केल्यामुळे ते थांबवेल असं अजिबात नाहीये। दुसरं, भारतापेक्षा दुप्पट तिप्पट तेल हा चायना रशियाकडनं घेतो आहे। हे डोनाल्ड ट्रम्पला माहिती नाही अशातला भाग नाहीये। मात्र डोनाल्ड ट्रम्प हे उद्योगपती आहेत, निगोशिएटर आहेत आणि ते सातत्याने दबाव टाकतात। हा दबाव कशासाठी टाकला जात आहे तर हा प्रामुख्याने भारताने कृषी क्षेत्र असेल, भारताने त्याच्यानंतर फिशरीज आहे आणि डेअरी प्रॉडक्ट्स आहेत, हे जे 3 कोर सेक्टर्स आहेत ज्याविषयी भारत कॉम्प्रोमाइज करायला अजिबात तयार नाहीये, त्या संदर्भामध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प करत आहेत। नसता त्यांना याची कल्पना आहे की भारताने तेल आयात करो किंवा न करो याचा व्लादिमीर पुतीनच्या निर्णयाशी कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाहीये। मात्र हा त्यांचं दबाव तंत्र आहे आणि भारत त्या दबाव तंत्राला झुकत नसल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प सातत्याने अशा प्रकारची विधानं, स्फोटक विधानं करत आहेत।
नक्कीच, खूप खूप धन्यवाद शैलेंद्रजी या संपूर्ण माहितीसाठी. तर येत्या काळामध्ये अर्थातच त्याचं स्पष्टीकरण भारत सरकारच्या वतीनं दिलं जाईल आणि ट्रम्पला पुन्हा एक वेगळ्या पद्धतीचा धक्का दिला जाईल.